स्पोर्ट्स कडून ही कॅप, त्याचबरोबर 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे परफ्यूम 70-70 ॲक्वा, तीन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये परफ्यूम आपल्याला उपलब्ध पाहायला मिळतात. त्यानंतर अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून हे गिफ्ट हॅम्पर, मॅच टाइम स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही आकर्षक टी शर्ट, आणि ही टी शर्ट घालून तुम्हाला नेक्स्ट मॅच खेळायची आहे शशिकांत कदम. आणि त्यानंतर उपक्रमाकडे आपण वळणार आहोत. एक झाड आता लावलं जाईल शशिकांत कदम यांच्या शुभ हस्ते. झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाची काळजी घ्या. ग्लोबल वॉर्मिंगचे शिकार संपूर्ण जग होत आहे. अशा परिस्थितीमध्ये झाडे लावणं तेवढंच गरजेचं आहे, आणि शशिकांत कदम यांच्या शुभ हस्ते आता झाड लावलं जाईल. तर जाऊया नेक्स्ट मॅच कडे. चला, मॅच लगेच सुरू करायची आहे, कारण आज एक सामना अजून एक्स्ट्रा खेळवायचा आहे. 8 षटकांची ती देखील लढत, आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. या पुन्हा एकदा ऐकूया आपण हरीश पंड्या सरांचा आवाज या मॅचच्या दरम्यान पहिल्या सत्रासाठी. इट्स ओव्हर टू हरीश पंड्या सर. धन्यवाद. शुक्रिया कुणाल दाते। सुप्रभात मित्रों, आप सभी का हार्दिक स्वागत है। अखिल भटवाड़ी स्पोर्ट्स क्लब आयोजित लेजेंड ट्रॉफी 2021 सातवां संस्करण। टाइटल स्पॉन्सर मैच टाइम स्पोर्ट्स, चंद्रकांत शेटे, सागर जादव, केतन बर्गे। सोनम, मैं जरा देख रहा था कि आईपीएल की सबसे पॉपुलर टीम है चेन्नई सुपर किंग सीएसके, और सीएसके आप देखें, चंद्रकांत का सी, सागर जादव का एस और केतन बर्गे का के। और मैं शुभकामनाएं देता हूं कि आने वाले दिनों में चेन्नई सुपर किंग का टी शर्ट भी मैच टाइम स्पोर्ट्स बनाए। तो अभिनंदन, व्हाट अ फैंटास्टिक जॉब बाय दीज थ्री फ्रेंड्स। 70-70 स्पोर्ट्स, तारीफ भाई, इनका जितना शुक्रिया अदा करें उतना कम है। भटवाड़ी अंडर आर्म क्रिकेट एसोसिएशन, उभरते हुए बच्चों को प्लेटफॉर्म मिल रहा है। साई अंशुल स्पोर्ट्स, हमारे दत्ता भाई जो बहुत ज़बरदस्त काम कर रहे हैं स्पोर्ट्स के बिजनेस में। लिटिल वंडर्स क्रिकेट क्लब, जो क्रिकेट कोचिंग आप देख रहे हैं। और इसके अलावा ए स्पोर्ट्स कुडुस, जाफर भाई, प्ले हार्ड एंड प्ले टू विन। तो ये दूसरा मुकाबला, अनिकेत राउत लेफ्ट साइड पर और राइट साइड पर पिंटू परचा। तो चैंप GI11 विक्रोली पहले फील्डिंग करेगी और पहले बैटिंग करेगी ट्राइडेंट नवी मुंबई पालघर। सुरेश राणा जो उद्योगपति है, उनकी ये टीम है। और ट्राइडेंट न्यू मुंबई पालघर टीम में पालघर मुंबई के मिक्स प्लेयर्स आप खेलता हुआ देखेंगे। दूसरी ओर चैंप GI11 विक्रोली, शांतिबाई मोटा, इनकी हमेशा से ये कोशिश रही है कि उभरते हुए बच्चों को प्लेटफॉर्म दिया जाए, और शांतिबाई मोटा स्वयं हमारे बीच उपस्थित है। आजकल बहुत ही मतलब अगर आप देखें तो संन्यास की तरफ बढ़ रहे हैं, बिना चप्पल के दाढ़ी बढ़ाए हुए। एक क्रिकेट की दुनिया का एक तपस्वी स्पॉन्सर कहा जाएगा शांति भाई। शशिकांत कदम, आपने जो पेड़ लगाया है, मैं चाहूँगा 2025 में जब आप खेलने आए उसी पेड़ के साथ आपकी फ़ोटो हो, और वो यादगार फ़ोटो हो। व्हाट एन इनिशिएटिव दोस्तों। इसलिए अखिल भटवाड़ी स्पोर्ट्स क्लब और भटवाड़ी का नाम है। देखिए, मुंबई में बहुत सारी वाड़ी है, कांदा वाड़ी, अंजीर वाड़ी, और इसके अलावा अलग अलग वाड़ी है, काजू वाड़ी, अंजीर वाड़ी, ताड़ वाड़ी। लेकिन सब वाड़ियों की वाड़ी अगर है तो भटवाड़ी, क्योंकि यहाँ भटवाड़ी का जो क्रिकेट है ये पूरी दुनिया में विख्यात हुआ है। और अखिल भटवाड़ी स्पोर्ट्स क्लब, हमारे शेखर पेडनेकर और उनकी टीम को भी मुबारकबाद देना चाहूँगा। तमाम दर्शक जो इस वक्त यूट्यूब पर जुड़ चुके हैं, उनका हार्दिक स्वागत। आइए, विशाल कांबळे, वजीर भाई और डॉन।
देसाई यूनाइटेड खास पिंपरी चिंचवड़ से हमारे बीच आए हुए हैं, और पिंपरी चिंचवड़ भी एक बहुत अहम महानगर पालिका है हिंदुस्तान की, और जाते समय आप मैच टाइम को ले जाए. खूप खूप धन्यवाद विशाल कांबळे, वजीरभाई आणि त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी. डॉन याला सुद्धा शुभेच्छा आहेत. क्या डॉन ने आज, मतलब डॉन की क्लिप में अगर लसित मलिंगा को भेजूंगा तो सीधा कोलंबो मिलने के लिए बुला लेंगे. व्हाट एन एक्शन डॉन. तो आइए आज की सुबह का दूसरा मुकाबला बहुत अच्छा सत्कार यहाँ पर विशाल कांबळे. डिंग डोंग के लिए कई साल उन्होंने क्रिकेट खेला और नाम कमाया. रिवर्स स्वीप जो शॉट आज हम देख रहे हैं उसके बादशाह आज हमारे रंजीत वैती चक्रिया कहिए, अमित गोलतकर कहिए, जयेश पाटिल कहिए और विशाल कांबळे, ये तमाम, मतलब ये खुशी की बात है कि पूना से टीम खास खेलने पधारी हमारे बीच. और अब यहाँ पर मुंबई के क्रिकेट का जलवा. श्रेयस कदम पहले मैच में, शशिकांत कदम दूसरे मैच में, श्रेयस कदम, और कुछ समय बाद आप देखेंगे सचिन कदम को. आज कदमों का दिन है. करण मोरे उनके पार्टनर है और पहला ओवर लेकर आ रहे हैं फकीरा. एक बहुत यूनिक नाम, शशि कपूर की एक फिल्म आई थी बहुत साल पहले, फकीरा. चल चला चल फकीरा, चल चला चल. तो फकीरा को चलना होगा पहला ओवर लेकर. लेफ्ट आर्म ओवर, पहली गेंद जबरदस्त अपील. हालांकि श्रेयस कदम पहली बॉल पर आसमान की ऊंचाइयों को छूने की चाहत रखने वाले बल्लेबाज और नाकामयाब रहे. अच्छी शुरुआत करते हुए फकीरा क्रीज के कोने से इस बार, और बहुत ही बढ़िया लेग कटर. आंखें पहले हटा दी थी श्रेयस कदम ने. बेहतर बॉल थी फुलर लेंथ की, स्टंप टू स्टंप अटैक, और लगातार परेशानी का सबब बने हुए हैं फकीरा. श्रेयस कदम के लिए 1 रन, यहां पर पहला रन ये बनता हुआ. श्रेयस कदम का स्कोर है 1. इस मैच के अंपायर है हेमंत कोड़ी, स्ट्राइकर एंड पर, और बॉलर एंड पर है अंपायर करुणाकर कोटियन. करुणाकर कोटियन कल्याणी घोरपड़े, जिन्होंने राहुल 11 के लिए कई साल क्रिकेट खेला. 10PL जैसी प्रतियोगिता जिन्होंने शारजा इंटरनेशनल स्टेडियम में कवर की. ऐसे दो मशहूर और मारूफ क्रिकेटर्स अंपायरिंग करते हुए. और हमारे हेमंत कोड़ी, इस बार बेहतर बॉल थी, थोड़ी नीची रही, और बल्लेबाज करण मोरे के आई लाइन के बाजू से गुजरती हुई 1 रन. करण मोरे बहुत स्टाइलिश बैट्समैन, बाली ट्रॉफी में बहुत ही लाजवाब परफॉर्मेंस. और ये देखें, अब ये उनका जलवा है. हॉट शॉट, 6 रन ऑन द राइज, टच एंड गो शॉट. इसको कहते हैं क्लास. मतलब अब इससे ज्यादा आप क्या उम्मीद कर सकते हैं. राइट इनटू द जोन. इसके पहले वाली बॉल वो बीट हुए थे, कोई सोच भी नहीं सकता है. पहला 6, स्कोर 7. थोड़ी धीमी गेंद और इस बार फेंक दिया मैदान के बाहर. अफलातुन पुल शॉट, और ये लगा 6 रन. लगातार 2 गेंदों में 2 6 लगाकर चैंप जिया विक्रोली के सामने अब चैंपियन बल्लेबाजी करण. जिसके नाम में है रन वो है करण. स्कोर 13 विदाउट लॉस. शनिवार की सुबह तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है. जो दर्शक थोड़ा सुबह का चाय नाश्ता करके यूट्यूब पर कैचअप कर रहे हैं, जो लोग वर्क फ्रॉम होम कर रहे हैं, वो थोड़ा सा इस टेलीकास्ट को देख रहे हैं. आज की युवा पीढ़ी, हमारे तमाम दर्शक, चाहे फिर वो मुंबई हो, पालघर हो, रायगढ़ हो, ठाणे हो, या दुनिया का कोई भी कोना हो,
टेनिस क्रिकेट से आप दूर नहीं रह सकते, और इस वक्त बारिश के दिन है तो रबर बॉल क्रिकेट खेला जा रहा है, और 70-70 स्पोर्ट्स की जानिब से इसका सीधा प्रसारण। स्टंप्स के करीब आकर इस बार फुलर लेंथ की बॉल थी, लॉफ्ट किया और वाइडिश मिड विकेट की जानिब जाती हुई गेंद, और 1 रन वहां पर मुकम्मल करते हुए करण मोरे। ओवर समाप्त होता हुआ पहला, 1 ओवर की समाप्ति पर स्कोर है 14। श्रेयस कदम 2 बॉल 1, करण मोरे 4 बॉल 13, 2 6, और फकीरा अपना ओवर अंजाम करते हुए। और अब दूसरे ओवर की तरफ हम आगे बढ़ेंगे। हल्की सी बूंदाबांदी, क्या बढ़िया माहौल है, कुछ हल्के से बादल और उसके बीच में क्रिकेट का मजा। हमारे लेफ्ट साइड में इतना बढ़िया चाय नाश्ता का स्टॉल है, और इतना बढ़िया ब्रेकफास्ट था आज सुबह में, इडली वड़ा सांबार पोहा और उसके साथ में चाय। बहुत अच्छी टेस्टी चाय थी चंद्रकांत जी, थैंक यू। सलमान ने कहा कैटरीना के कान में, सलमान ने कहा कैटरीना के कान में जरूर चलेंगे भटवाड़ी के चाय के दुकान में। तो इतनी लजीज चाय आपने पिलाई, इसके लिए शुक्रिया, तमाम दर्शकों का शुक्रिया। 14 विदाउट लॉस, टॉस जीतकर पहले फील्डिंग करते हुए यहां पर चैंप GI11 विक्रोली। पिंटू पार्चा इस टीम के कप्तान है, स्वयं डीप बैकवर्ड पॉइंट पर जाते हुए विकेट कीपर स्टंप से चिपक कर तैयार। ओमकार भाटकर ने ओवर को अंजाम देते हुए, और पहली गेंद बिल्कुल अपने आप को शरीर से अलग किया और खेला पॉइंट की तरफ पिंटू पार्चा के पास, 1 रन। बहुत यूनिक बॉलिंग एक्शन है ओमकार भाटकर का। मुझे आनंद मोड़वे की याद आ रही है, और कुछ हद तक जसप्रीत बुमराह की भी, एक अलग एक्शन है उनका। स्कोर 15। श्रेयस कदम सामना करेंगे इस वक्त ओमकार का। धीमी गेंद थी, हालांकि बल्ले के जोन में नहीं आई, बाय का रन जरूर मिलेगा। गति परिवर्तन से परेशान कर रखा है, और चाहे लेदर बॉल हो, टेनिस बॉल हो या फिर रबर बॉल हो, वनडे इंटरनेशनल में जो सबसे बेहतरीन इकोनॉमी रेट था दक्षिण अफ्रीका के फैनी डी विलियर्स, उन्होंने कहा था कि आपके बॉलिंग स्पीड में 10 किलोमीटर का आप फर्क लाइए एंड यू विल विन। तो 10 किलोमीटर्स स्लोअर एंड 10 किलोमीटर्स फास्टर इज द चेंज ऑफ पेस। एक और लाजवाब गेंद, श्रेयस कदम को बांध कर रखा है ओमकार भाटकर। स्कोर 16 विदाउट लॉस, प्रोजेक्टेड स्कोर 64 का नजर आ रहा है इस वक्त। श्रेयस कदम 4 बॉल 1, सामना करेंगे ओमकार भाटकर का। एक और लाजवाब गेंद, विशाल भारद्वाज की फिल्म की याद आ गई, दम दम धड़म धड़ैया रे, सबसे बड़े लड़ैया रे ओमकारा, ओमकार भाटकर। 16 विदाउट लॉस। इस बार थोड़ी एक्सप्रेस बॉल, देखिए नाउ दिस इज द ब्यूटी, इसको कहते हैं दिमाग का इस्तेमाल करना। स्लो भी कर सकता हूं, तेज भी कर सकता हूं, अलग अलग गेंदें कर रहे हैं। देखिए किस तरह हाथ से घुमा रहे हैं, ओहो हो, क्या ऑफ कटर गेंद दी, उंगलियों का जादू। 16 विदाउट लॉस। ओहो व्हाट ए ओवर। अब दोस्तों, अब ताली नहीं बजेगी तो कब बजेगी? दिस इज द परफॉर्मेंस ऑफ द मॉर्निंग। क्या जबरदस्त उंगलियों का जादू इस युवा खिलाड़ी द्वारा। ओहो, श्रेयस कदम को बांध कर रखा है, कभी उनकी आंख के बाजू से, कभी छाती के बाजू से, कभी हाथ के बाजू से। ये ओमकार भाटकर है, युवा खिलाड़ी। शांतिभाई मोटा को इसीलिए दुनिया मानती है, उदयमान खिलाड़ियों को मौका देना।
जो दिल और दिमाग से कामयाबी के लिए खर्च करते हैं, जो दिल और दिमाग से कामयाबी के लिए खर्च करते हैं, उनके वीडियो दर्शक यूट्यूब पर सर्च करते हैं। ये वो खिलाड़ी है ओमकार भाटकर। व्हाट एन ओवर बाय हिम। कम खर्चा फुल चर्चा, ओनली वन रन ऑफ द ओवर एंड दैट टू श्रेयस कदम। ये वही श्रेयस कदम है जिसने जहीर कालिया को 10 पीएल के शारजा इंटरनेशनल स्टेडियम में 3 6 लगाए थे मिडनाइट पर। ऐसे बैट्समैन को उन्होंने रोक कर रखा है, दैट्स कमेंडेबल। 2 ओवर 16 रन। नया ओवर लेकर आ रहे हैं साहिल। लूजनर बॉल थी और इस बार वाइड करार दी गई है अंपायर करुणाकर कोटियन द्वारा। 1 ऑफ दी ओवर, वो इशारा करते हुए विकेट कीपर और कैप्टन की जानिब। 17 विदाउट लॉस। बहुत अच्छा सॉलिड स्टार्ट है। इस बार करण मोरे जगह पर खड़े रहकर पुल कर दिया है और ये गया 6। शानदार शॉट किया, अपने आप को झोंक दिया था, बिल्कुल स्टंटमैन से कम नहीं था वो डाइव। मैं इसीलिए आईसीसी से दरख्वास्त करूंगा कि रग्बी और फुटबॉल अगर बारिश में होता है तो इंटरनेशनल क्रिकेट बारिश में क्यों नहीं। दैट शुड ब्रिंग द बेस्ट इन द प्लेयर्स। क्या रग्बी में इंजरी का चांस नहीं है? क्या फुटबॉल में नहीं है? व्हाई नॉट रेनी क्रिकेट इन इंटरनेशनल लेवल? दैट्स अ फूड फॉर थॉट। व्हाट अ जंप बाय दैट गाय, बट व्हाट अ 6 बाय करण मोरे। स्टाइलिश सिक्सर, 23 रन बगैर किसी नुकसान के। इस बार सबमरीन बॉल नीचे रहती हुई, ज्यादा ऊंचाई नहीं है गेंदबाज की और थोड़ी नीची रही इस बार, लेकिन डॉट बॉल। करण मोरे के चेहरे पर कोई हाव भाव नहीं है, फुल्ली फोकस्ड। 14 गेंदों में 23 रनों की भागीदारी। इस बार एक और धीमी गेंद और बाइकाई रन। धीमी गेंदें आज ब्रह्मास्त्र रही है चैंप GI11 विक्रोली के लिए। और उनके टीम के तमाम खिलाड़ी अगर आप देखें तो लगभग 18 से 25 27 के एज ग्रुप के नजर आ रहे हैं। कुछ सीनियर प्लेयर्स भी है, बट ओवरऑल दिस इज अ वेरी यंग साइड, रिफ्रेशिंग साइड। 24 विदाउट लॉस, 3rd ओवर इन प्रोग्रेस। श्रेयस कदम 7 बॉल 1, करण 8 बॉल 20। इस बार देखिए अभी एक करण का रबर स्टैंप लगता हुआ और गेंद आसमान की ऊंचाइयों को छूती हुई। 6 रन, बेमिसाल टाइमिंग। स्कोर 30। करण मोरे 26 पर। आज के पहले मैच में हमने देखा शशिकांत कदम ने किस तरह 6 ओवर नॉट आउट रहकर बैटिंग की। क्या इस मैच में भी हमें 6 ओवर की बैटिंग 2 में से 1 बल्लेबाज से या दोनों से देखने मिलेगी? अब तक पहली सफलता नहीं ले पाई है चैंप GI11 विक्रोली। इस बार दिखाते हुए कि मैं ऑफ साइड पर भी रन बना सकता हूं। बैकफुट कवर ड्राइव, 1 रन लिया, थोड़ा स्टाइल में गेंद को रोकने गए, उसका खामियाजा भुगतना पड़ेगा। दूसरा पूरा किया, बहुत अच्छा तब्दील करते हुए, और श्रेयस कदम ने साथ निभाया 2 रन के साथ। स्कोर 32। टॉस जीतकर पहले फील्डिंग कर रही है चैंप GI11 विक्रोली और बैटिंग कर रही है ट्राइडेंट नवी मुंबई पालघर। गति परिवर्तन देखिए अब ये बिल्कुल मुझे 80 और 90 के दशक का क्रिकेट याद आ रहा है, जब रिलीजिंग द बॉल वाज एन आर्ट। और बिल्कुल ऐसे ही बढ़िया गेंदबाजी यहां पर। 3 ओवर 32 रन, कोई विकेट नहीं। साहिल ने 1 ओवर में 15 रन खर्च किए हैं। लेजेंड ट्रॉफी 2021 का 7वां साल है और इस साल 2 सत्कार मूर्ति हमारे अविनाश जाधव और धनंजय तोंडवलकर। आज शाम धनंजय तोंडवलकर का सत्कार रहेगा, कल अविनाश जाधव का सत्कार हुआ। लेजेंड ट्रॉफी के जरिए कई नए आयाम और मापदंड कायम किए गए, जैसे मैन ऑफ द मैच होने वाले खिलाड़ी से पौधा लगाया जा रहा है। और भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, मुंबई महानगर पालिका भी यही कह रही है, सांसें हो रही है कम, आओ पेड़ लगाए हम। और शशिकांत कदम ने जो पौधा लगाया, डेफिनेटली 4-5 साल बाद वो एक वृक्ष बनेगा। तो एक बार फिर से अब ओमकार भाटकर, पिछले ओवर में केवल 1 रन दिया था, अब ओमकार भाटकर और श्रेयस कदम के बीच की जंग
दो युवा खिलाड़ी, और क्या श्रेयस कदम अब हिसाब किताब बराबर कर पाएंगे इस ओवर में? दोनों युवा खिलाड़ी आमने सामने। श्रेयस कदम तैयार। इस बार कदम ने अपना जलवा दिखाया और गेंद को भेज दिया मैदान के बाहर। शानदार सिक्स। ज्यादा समय तक शांत नहीं रह सकते, पहली बॉल थी और इस बार हैंड आई कोऑर्डिनेशन देखते ही बन रहा था श्रेयस कदम का। बिल्कुल क्रीज में डीप गए और देखिए आते उसको पंच कर दिया। 6 रन 38। अब इस बार ओमकार ने वसूल किया। जी हां, क्रिकेट इसी को कहते हैं, एक हमारी एक तुम्हारी, आओ बनते हैं एक दूसरे पर भारी। Oh, what an action and what a release. Oh हो, मुत्तैया मुरलीधरन की याद दिलाने वाला वो टर्न था। 38 विदाउट लॉस। फ्लाइटेड गेंद और इस बार टूट पड़े। दिस इज द लॉन्गेस्ट सिक्स। दिस इज द लॉन्गेस्ट सिक्स। श्रेयस कदम, खामोशी है कि शोर आएगा, सबका वक्त आता है, मेरा दौर आएगा। श्रेयस कदम फॉर यू। इतना लंबा सिक्स और उसने मजबूर कर दिया पिंटू पर्चा तुरंत अपने युवा खिलाड़ी के कंधे पर हाथ रखते हुए। दिस इज वेरी इंपॉर्टेंट। श्रेयस कदम बहुत जबरदस्त बैटिंग। बैंड्रा का ब्लू आइड बॉय, और जैसा मैंने बताया कि 10 PL शारजा में जहीर कालिया जो पिछले वाली 10 PL के प्लेयर ऑफ द टूर्नामेंट और बेस्ट बॉलर रहे थे, उसको आधी रात को जब 3 6 लगाए पूरा हिंदुस्तान हिल गया। 44 विदाउट लॉस। इस बार बॉल नीची रही। अब इसमें गेंदबाज का भी कोई जी हां, अब अंपायर उसे नो बॉल दे रहे हैं, अंपायर हेमंत कोड़ी, और बॉल पीछे गई है। सो नो +1, स्कोर विल बी 46। तो सोनम बता रही है कि पहले विकेट की साझेदारी का एक ये रिकॉर्ड है। दोनों बल्लेबाजों के बीच में 46 रनों की शराकत हुई है पहले विकेट के लिए। 46 विदाउट लॉस। इस मैच में भी स्कोर 75 तक जाएगा ऐसा दिख रहा है। पहले मैच में हमने 75 देखा। दिस मैच इज ऑल्सो ऑलमोस्ट नियरिंग 75। करंट रन रेट 13.14। ओमकार भाटकर इस बार देखिए फ्लाइट से घुमाया। जी हां, इसी तरह तो सीखते रहता है खिलाड़ी। कीप लर्निंग। सबसे अच्छी बात ओमकार भाटकर की है कि श्रेयस कदम के बॉडी लैंग्वेज को बहुत अच्छी तरह पढ़ाई कर रहे हैं। ओमकार भाटकर, यू हैव अ ब्राइट फ्यूचर मेट। व्हाट अ टर्निंग बाय हिम। इस बार मिस टाइम हुआ है। कैच का मौका तो था लेकिन मौका पूरा नहीं हो पाएगा। हालांकि 1 रन बना, ये भी सही है, गनीमत है। 47 तो ओमकार भाटकर, what a great bowling by him in Supremo. The best bowler award. Champ GI11 Vikroli. इस बार गेंद की लेंथ अच्छी थी लेकिन लाइन ने धोखा दिया और एक अतिरिक्त रन जोड़ दिया जाएगा स्कोर कार्ड में। स्कोर आगे बढ़ता हुआ 48। बहुत अच्छी बॉलिंग की एक्शन है। टर्न बहुत ज्यादा हुई गेंद। इस बार नो बॉल और फ्री हिट। थोड़ा सा दिशा से भटकते हुए ओमकार भाटकर, बट समझा जा सकता है ही विल लर्न। पहले ओवर में केवल 1 रन दिया था उन्होंने और इस ओवर में वो कोशिश कर रहे हैं। इस बार करण मोरे अब वो इस तरह की गेंदों को छोड़ते नहीं है। हुक कर दिया है फाइन लेग बाउंड्री के ऊपर से 6 रनों के लिए।
करण मोरे अपना जलवा दिखाते हुए, लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉल, करण मोरे, और स्कोर अब 50 के पार जाता हुआ 55 विदाउट लॉस। ये ओवर खर्चीला रहा ओमकार का, जिसमें 23 रन आए। और देखिए ये विरोधाभास है क्रिकेट का। श्रेयस कदम और करण मोरे अपना क्रिकेट का प्रभुत्व दिखाते हुए, एक बार फिर से तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है अखिल भटवाड़ी स्पोर्ट्स क्लब आयोजित लेजेंड ट्रॉफी 2021 सातवां संस्करण। भटवाड़ी घाटकोपर मुंबई से ये प्रतियोगिता पूरी दुनिया में प्रसारित की जा रही है। इसके प्रमुख प्रायोजक है मैच टाइम स्पोर्ट्स, चंद्रकांत शेटे, सागर जादव और केतन बर्गे, CSK। सह प्रायोजक 70-70 स्पोर्ट्स, तारिफ सैयद, विपुल पंडुलकर एंड टीम। हम आभारी हैं भटवाड़ी अंडरआर्म क्रिकेट एसोसिएशन, साई अंशुल स्पोर्ट्स, दत्ता चौहान, ए स्पोर्ट्स कुडूस, प्ले हार्ड जाफर भाई, लिटिल वंडर्स क्रिकेट क्लब। और एक लोगो है, इट्स ऑल अबाउट रिस्पेक्ट, स्पिरिट ऑफ क्रिकेट। जी हाँ, ICC का कोड ऑफ कंडक्ट जो है वो भी यही बताता है, रिस्पेक्ट फॉर द प्लेयर्स, रिस्पेक्ट फॉर द ऑपोजिशन, रिस्पेक्ट फॉर द कैप्टन, रिस्पेक्ट फॉर द मैच ऑफिशियल्स एंड रिस्पेक्ट फॉर द मोरल वैल्यूज ऑफ द गेम। ये ICC का एम्ब्लेम है। और क्या बात है, इट्स ऑल अबाउट रिस्पेक्ट। चार ओवर 55 रन, कोई विकेट नहीं गिरा है। श्रेयस कदम 14 बॉल 14 रन, करण मोरे 12 बॉल 34। और नया ओवर लेकर आ रहे साहिल, जिसने पहले ओवर में 15 रन खर्च किए थे। आखिरी 12 गेंदें बची है और 12 गेंदों में कम से कम 20 तो बनाने की जरूर मंशा रहेगी श्रेयस कदम और करण मोरे की। बहुत ही खतरनाक और खूंखार ओपनिंग पैर इस प्रतियोगिता में ट्राइडेंट न्यू मुंबई पालघर टीम से, श्रेयस कदम और करण मोरे। फुल टॉस बॉल और ये बिल्कुल बेस बॉल हिट था और सीधा बॉल मैदान के बाहर चली जाएगी 6 रन के लिए। जानदार शॉट श्रेयस कदम द्वारा। छत्रपति शिवाजी महाराज क्रीड़ांगन, जिसको कोलगेट मैदान भी कहा जाता है बांद्रा में, जो उनका होम ग्राउंड है, ऑलमोस्ट इसी तरह का बड़ा लंबा ग्राउंड है। और वहां अपने बचपन से खेलते हुए श्रेयस कदम और चिन्मय कदम, कदम ब्रदर्स, 61 विदाउट लॉस। इस बार हाफ ट्रैकर बॉल थी, वाइड बॉल अंपायर करुणाकर कोटियन द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 62। अनइवन बाउंस, 62 रन बगैर कोई नुकसान के। इस बार बल्ले के निचले सिरे को लगी गेंद पीछे गई और स्कोर घोषित किया गया है 63। अट्ठाईस गेंदों में 63 रनों की भागीदारी। इस बार बॉल तेज रही, नीची भी रही, गोज अंडर बॉल और बहुत अच्छा गैदर किया गया विकेटों के पीछे। बिंदी गेंदें, इस तरह की बगैर रन की गेंदों का आना जरूरी है। लेग कटर लेकिन ऑफ स्टंप पर टप्पा खाकर बाहर की तरफ डिविएट हुई थी। इस बार गति परिवर्तन और लटका दिया बैट्समैन को। जी हां, (63 विदाउट लॉस। बेहतरीन बॉल, राउंड द विकेट आ रहे हैं राइटी बैट्समैन के लिए, अच्छी बात है। लेकिन अब ये देखें बैठक शॉट, कितना दूर, बहुत दूर। जी हां, चंद्रकांत शेटे, अगले साल से आप लॉन्गेस्ट 6 मेजरमेंट भी करना शुरू करें, जैसे IPL में होता है। टेप आपको टेप तो स्पॉन्सर मिल जाएंगे और कार्यकर्ता नाप भी लेंगे। 69 विदाउट लॉस। इस बार फिर से गति में मात दी और ओवर समाप्त होता हुआ 14 रन दिए इस ओवर में साहिल ने। 5 ओवर 69 रन, 69 विदाउट लॉस। सबसे बड़ी बात यह है कि कुछ कुछ गेंदें अच्छी रही है, लेकिन जब गेंदें खराब रही है
श्रेयस कदम और करण मोरे ने गेंदों को मैदान के बाहर फेंक दिया है, और ऐसा भी नहीं कि बाउंड्री लाइन के करीब, बाउंड्री लाइन से 2-2, 4-4, 8-8 मीटर दूर के सिक्स लगे हैं, जो बड़ी बात है ट्राइडेंट न्यू मुंबई पालघर के लिए। अमित बाबा ठवाड़ इस टीम के मैनेजर हैं, अपडेटर। मैं समझता हूं चैंप G11 विक्रोली चाहेगी कि आखिरी ओवर में ज्यादा से ज्यादा 10 रन जाए। अगर 10 रन यहां से पकड़ते तो 79, और 5 ओवर में फिर 80 का जो है शुड बी अ डिसेंट स्कोर। पिंटू पर्चा अगर रुक जाते हैं तो आई थिंक दैट इज चेजेबल, लेकिन अभी भी मैच में बहुत जान है। करण मोरे की फिटनेस, शारीरिक सुसज्जता की तरफ भी आप गौर करें। वो एक युवा खिलाड़ी तो है, लेकिन उनकी फिटनेस देखिए, मुझे नहीं लगता जरा भी कार्बोहाइड्रेट्स उनके बदन के अंदर हैं। इज सच एन एलिगेंट प्लेयर टू वॉच। आखिरी ओवर अंजाम देने आ रहे हैं अब समर्थ कड़ू। वाइड बॉल। समर्थ कड़ू का ये मैदान पर एक रिकॉर्ड भी है चंद्रकांत, मेरे ख्याल से 2 साल पहले यूके टाइगर चैंपियनशिप में। एंड ही इज मतलब जब रायगढ़ के बॉलर्स की बात आती है तो डेफिनेटली विश्वजीत ठाकुर, समर्थ कड़ू जैसे खिलाड़ी आंखों के सामने ऑटोमेटिक आते हैं। सुधीर तांडेल, यस वी मिस हिम। आई थिंक दीज आर सम ग्रेट प्लेयर्स ऑफ रायगढ़। एक्सप्रेस बॉल, और देखिए हॉट शॉट, 6 रन। शांत हूं समुंदर जैसा गुस्सा मेरा सुनामी है, शांत हूं समुंदर जैसा गुस्सा मेरा सुनामी है, इसीलिए मेरे क्रिकेट के तेवर की पूरी दुनिया दीवानी है। दिस इज द शॉट, क्लोज टू द बॉडी। 77, और ये भी रेनी क्रिकेट का एक रिकॉर्ड हो जाएगा। विदाउट लॉस बोथ दी ओपनर्स आर बैटिंग। 77। इस बार बेहतरीन टाइमिंग के साथ खेला है, मिड विकेट की तरफ जाती हुई गेंद, और 1 रन मिलेगा। श्रेयस कदम शुरुआत में स्ट्रगल कर रहे थे, लेकिन अब वो भी अच्छा क्रिकेट खेल रहे हैं, और करण मोरे पहली बॉल से डोमिनेटिंग क्रिकेट खेल रहे हैं। सबसे बड़ी बात है ऑपोजिशन को डोमिनेट करना। क्रिकेट में एक मुहावरा है, टेकिंग अटैक बैक टू द ऑपोजिशन, उस तरह का क्रिकेट। 78। इस बार साइड आर्म गेंद और वाइड दी जाएगी अंपायर हेमंत कोड़ी द्वारा। हमारे लिटिल मास्टर अंपायर हेमंत कोड़ी, माहुल के सुपुत्र। 79। बल्ले का ऊपरी सिरा, और अब जो पहला कैच आया भी था तो वो छूटता हुआ, और श्रेयस कदम अपने आप को खुशकिस्मत पाते हुए, नाबाद रहते हुए, स्कोर आगे बढ़ता हुआ 80 पर। देखिए कितनी बढ़िया गेंद थी, एन वक्त पर वो बाहर की तरफ मुड़ी और शरीर से दूर खेला था श्रेयस कदम ने। हालांकि कैच स्लिप की जगह जाने की बजाय लेग स्लिप की जानिब गया, और वहीं पर विकेट कीपर को थोड़ी ज्यादा मशक्कत करनी पड़ी। सोनम बता रही है कि कल 8 ओवर के सेमीफाइनल में 92 रन्स दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान उमर 11 ने बनाए थे, और वो 8 ओवर का मैच था, ये 6 ओवर का मैच है, और अभी 3 गेंदें बाकी है। 92 शायद खतरे में है। और देखिए अब बैकफुट पर जाकर जो पंच लगाया है आसमान में, और ये लगने वाला श्रेयस कदम का 6। आज का तो दिन ही कदमों का है। पहले शशिकांत कदम, अब श्रेयस कदम, और कुछ देर बाद सचिन कदम। 86 विदाउट लॉस। श्रेयस 34 पर खेल रहे 22 गेंदों में। इस बार हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, 1 रन। सोनम सबसे बड़ी बात अगर आप देखें, श्रेयस कदम का स्कोर 1 रन था 7 बॉल में, और अब यही श्रेयस कदम
जो पहले बलसाड़ पैसेंजर पालघर से गुजरती है, अचानक राजधानी बन गए। 23 गेंदों में 35 पर कदम। करण मोरे 41 पर खेल रहे हैं 14 गेंदों में। इस बार समत कड़ू की बढ़िया गेंद थी और इसके साथ ही 6 ओवर का खेल मुकम्मल होता हुआ एक नया रिकॉर्ड, 6 ओवर के क्रिकेट का हाईएस्ट स्कोर, किसी भी विकेट की पार्टनरशिप का सबसे बड़ा स्कोर, ये तमाम रिकॉर्ड ट्राइडेंट नवी मुंबई पालघर के खाते में। अभिनंदन सुरेश राणा, अभिनंदन अमित बाबा टवाड़ एंड अभिनंदन टीम। श्रेयस कदम 24 गेंदे 35 रन, करण 14 गेंदे 41 रन, 11 एक्स्ट्रा, 2 बाय, नो बॉल। ये फकीरा 1 ओवर 14, ओमकार 2 ओवर 24, 1 ओवर में केवल 1 रन दिया था उन्होंने। साहिल 2 ओवर 29, समर्थ कड़ू 1 ओवर 18, 13 एक्स्ट्रा, 5 वाइड थे, 2 नो बॉल और 2 बाय। 87 इज द स्कोर एंड 88 इज द टारगेट टू विन द मैच। और क्रिकेट जारी रहेगा। दूसरी पारी में जब खेल की शुरुआत होगी तो आपके सामने आंखों दिखा हाल लेकर अपने अनोखे और रोचक अंदाज में आएंगे मेरे साथी काबिल दोस्त कुणाल दाते। शुक्रिया। धन्यवाद हरीश सरांना. तुम्ही ऐकलत पहिल्या सत्रामध्ये ट्रायडंट नवी मुंबई या संघाने एक चांगलं टार्गेट सेट केलंय. 6 षटकांच्या सामन्यामध्ये मी म्हणेन उच्चांकच आहे हा, कारण काल 75 रन पूर्ण झाले होते या स्पर्धेमध्ये. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये, 8 ओव्हरच्या मॅचमध्ये 93 रनचं टार्गेट होतं. टीम दीपकदादा प्रतिष्ठान आणि ही पार्टनरशिप आहे पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी, 87 रनची. बिनगडी बाद एवढे रन उभारले ट्रायडंट नवी मुंबईने. त्यामध्ये श्रेयस कदम ने रन केलेले आहेत 24 बॉलमध्ये 35, आणि दुसऱ्या बाजूला 14 बॉलमध्ये 41 रनची खेळी करण मोरेने साकारली. चांगला लेदर क्रिकेटर आहे करण मोरे. सूर्यकुमार यादवच्या बरोबरीने हा खेळलेला खेळाडू मुंबई T20 लीगच्या दरम्यान, आणि तिथे देखील त्याने एक अर्धशतक ठोकलं होतं. 55 रनची खेळी केली होती. आणि तेवढाच मातब्बर खेळाडू या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून 6 षटकारांची आतिषबाजी त्याने केली. 41 रन 14 बॉलमध्ये त्याने केले आपल्या टीमसाठी. लेदर क्रिकेटचा अनुभव सातत्याने आपण त्याच्यावर चर्चा करतो. आणि तेच पाहायला मिळालं. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून, परंतु आता टीम चाम जिया 11ला देखील हात खोलावे लागतील. या टीमकडे पिंटू पार्च आहे. हा खेळाडू या मैदानावर होत्याचं नव्हतं करू शकतो. हा खेळाडू दमदार बॅटिंगसाठी जाणला जातो. हा खेळाडू कधीही पारडं आपल्या टीमच्या बाजूने झुकू शकतो. आणि प्रीतम बारी मला वाटतं आज या टीममध्ये खेळताना दिसत नाही आहेत. श्रेयसने चांगली बॅटिंग केली, करण मोरेने चांगली फलंदाजी केली. 88 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, 88. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता 2 ओपनर्स ग्राउंडमध्ये आहेत. लिजंड ट्रॉफी 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मॅच टाइम स्पोर्ट्स प्रेझेंट्स, को पावर्ड बाय 70-70 स्पोर्ट्स. लिजंड ट्रॉफी 2021 तुम्ही पाहताय. अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून पर्व 7 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पंतनगर बॉईज 2014 मध्ये ही स्पर्धा जिंकले. शिवशक्ती पाले सलग 2 वेळेला ही स्पर्धा जिंकले. उमर 11 संघाने ही स्पर्धा गाजवली. विक्रोलियन्सने ही स्पर्धा गाजवली. आणि आता
तर सलामीची जोडी मॅचला सुरुवात. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी आता खांद्यावर विवेक शेलारच्या आहे आणि पहिलाच बॉल ओव्हर द बॉलर हेड खेळून काढला. लॉंग ऑनला डीपमध्ये अनिकेत राऊत आहे. जोपर्यंत 1 रन मिळेल. मॅन फ्रॉम खालिंग पडगा, भिवंडी परिसरातील पडगा परिसरातील हा खेळाडू आहे, खालिंग गावचा. विवेक शेलार स्मार्ट क्रिकेटरच्या यादीमध्ये जर टेनिस बॉल क्रिकेटची यादी काढली सर्वाधिक सुंदर आणि स्मार्ट क्रिकेटर, तर विवेक शेलार त्या पंक्तीमध्ये जाईल आणि तो सध्या आपल्या स्क्रीनवर आहे. हे टेलिकास्ट आहे 70-70चं आणि तेवढाच चांगला गोलंदाज आहे. यावेळेला फटका हवेत आहे. बॉल मिड विकेटला येतोय. चांगलं जजमेंट आणि खूप चांगला झेल विशाल तामोरेने पकडलाय फलंदाज बाद. पालघरचे 3 ते 4 खेळाडू सध्या ओमानमध्ये आहेत. मुंबईकडून रिप्रेझेंट ते करतायत. पहिला T20चा सामना आपण पराभूत झालो, परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट सध्या मुंबई टीम तिथे करत असताना अमोल मोजुमदार यांच्या नेतृत्वाखाली तो संघ ओमानच्या दौऱ्यावर आहे आणि ते मात्र एक मोठी विकेट मिळाली आहे. महत्त्वाच्या क्षणी पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान विवेक शेलारच्या खात्यामध्ये यश मिळतंय. डीपमध्ये खूप चांगला झेल विशालने पकडलाय. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर सुंदर झेल. फलंदाज बाद 1-1. साईल इथे आउट होतोय. मानाचा करंडक ही स्पर्धा गाजवली. पुणे येथे जात असताना या खेळाडूने इस्तियाक शेख नवीन फलंदाज मैदानामध्ये आता नॉन स्ट्रायकिंग एंडला समर यशपाल पारचा म्हणजेच पिंटू पारचा खेळताना दिसेल. हे ग्राउंड त्याने भरपूर वर्ष गाजवलंय. चांगलं क्रिकेट तो सातत्याने खेळत आलाय. यावेळेला एक बाउन्सर पाहायला मिळाला. पंचांचा इशारा हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये धावसंख्येत भर पडते. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 2. भरपूर दूर गेला शरीरापासून हा बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये रन झाले 2. विवेक शेलार हा बॉल देखील थोडासा खराबच लेंथवर टाकला होता आणि पुन्हा एकदा अंपायरचा सिग्नल येतो. हा वाईट बॉल सलग दुसरा वाईट बॉल. +1 अशा 2 रन इथे मात्र मिळतील. टीमची धावसंख्या 4. तर 4 रन स्कोरबोर्डवर. पहिलं षटक इथे सुरू आहे. टार्गेट भरपूर मोठे 88 रनच्या लक्ष्याचा पाठलाग आणि यावेळेला पिंटू पारच्या बॅटमधून बॉल चालला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. पाहूया पंचांचा इशारा. यट्स इट्स मॅक्सिमम षटकार. दहा रन स्कोरबोर्डवर. जोपर्यंत खेळपट्टीवर पिंटू पारच्या म्हणजे समर यशपाल पारच्या आहे तोपर्यंत काही होऊ शकते या मॅचमध्ये. पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर पिंटू पारच्याची बॅट चालू झाली, बॅट चालायला लागली तर विरोधी टीम थोडीशी फस्त होते आणि इथे मात्र विवेक शेलारच्या विरुद्ध एक मोठा षटकाराला 1 विकेट मिळाल्यानंतर कानमंत्र देत आहेत राकेश प्रभू आणि इतरत्र खेळाडू चर्चा करतात त्याच्याशी. स्वतः श्रेयस कदम आलेत, परंतु इथे चर्चेला उधाण आले. टीमची धावसंख्या 10 आहे. 3च बॉल आतापर्यंत टाकून झालेत. एक्स्ट्रा रन आलेत या ओव्हरमध्ये. 1 षटकार आला या ओव्हरमध्ये. पिंटू जर शेवटच्या बॉलपर्यंत मैदानामध्ये थांबला तर चाम जिया 11 विक्रोळी संघ काहीही करू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला ट्रायटन नवी मुंबईला विकेट पाहिजे पिंटूची. यावेळेला वेग भन्नाट होता. भरपूर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, कट करायचा होता. अंपायरचा सिग्नल. हा वाईट बॉल आहे. आणखीन एक एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये वाढ होईल. रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर 11 रन स्कोरबोर्डवर. 11 लॉस ऑफ 1 विकेट. 78 रनच्या अजूनही 78 रनची आवश्यकता आहे. यावेळेला पिंटूच्या बॅटमधून फटका चांगला आहे. डीप कव्हर पॉइंटच्या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली होते डीपमध्ये. 1 रन मिळते पिंटूला. या सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट करत असताना पिंटू पारच्या टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 12. 4 बॉलचा खेळ संपलाय. फलंदाज इस्तियाक शेख नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे इश्तियाक आणि आता रन करावे लागतील. टार्गेट मोठं आहे. लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला मोठमोठे फटके सजवणं गरजेचं आहे. विवेक शेलार पुन्हा एकदा ट्रॅकवर.
इश्तियाकसाठी हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय पॉईंटच्या दरम्यान, तोपर्यंत एक रन इथे कंप्लीट केली जाते. लेग बाईटचा इशारा इथे पंच कळवत असताना एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये धावसंख्येत भर पडते. रन झाले 13. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा आणि पिंटू पारच्या इथे नक्की शोधत असेल एखादा मोठा षटकार. 13 रन स्कोर बोर्डवर, 75 रनची आवश्यकता, 31 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेला बॉल सोडून दिलाय, अंपायरचा इशारा येतो. हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा 14 स्कोर बोर्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. लेग कटर, लेग ब्रेक. हे बॉल टाकण्यासाठी जाणला जातो विवेक. विक त्याच्याकडे चांगला आहे, त्याच वेगाने तो बॉल वळवण्यामध्ये यशस्वी होतो. आणि आता शेवटचा बॉल टाकेल पिंटू पारच्याला. एक षटकार आलाय, परंतु इथे मिस टायमिंग. बॉल मागे आणि झेल सोडलाय. एक रन घोषित स्वरूपामध्ये मिळेल. राकेश प्रभूच्या माध्यमातून सुटला गेलेला झेल या मॅच मध्ये काही करू शकतो. आणि इथे मात्र जीवदान मिळते पिंटू पारच्याला. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 15. एक विकेट गमावल्यानंतर चामजिया 11 विक्रोळीची धावसंख्या. 88 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. टार्गेट खूप चांगलं आहे. 88 रनचा पाठलाग इथे करायचा आणि त्या पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये रन आलेत 15. पहिला सामना विक्रोळी या टीमने जिंकलाय. दुसरा सामना आपल्यासमोर रंगतोय आणि या मॅच नंतर जिंकलेल्या दोन टीमच्या दरम्यान लढत होईल. तीस बॉल आणि 73 रनची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. ट्रायडंट नवी मुंबईच्या विरुद्ध चामजिया 11 विक्रोळी या टीमला. एक चांगलं टार्गेट आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिली विकेट लवकर गमावली, परंतु त्यानंतर पिंटू पारच्याच्या बॅटमधून एक षटकार आला आणि आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना अनिकेत राऊत. एक हरवणारी खेळाडू अनिकेत. टीमचं कर्णधार पद त्याच्याकडे. एक चांगली टीम त्याने प्रस्थापित केली आहे. मोठ्या मॅचमध्ये खेळत असताना मोठी स्पर्धा त्यांना खेळायची आहे. पहिलं षटक विवेकने हाताळलं, 15 रन त्याने खर्च केले. आता हे दुसरं षटक सुरू होईल. स्ट्रायकिंग एंडला इश्तियाक शेख खेळताना दिसतोय. पिंटू पारच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये रन आले तर 8. अनिकेत राऊत गोलंदाजी मार्कवर तयार. लीजंड ट्रॉफी 2021चा महासंग्राम तुम्ही पाहताय. चांगली लाईन पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट करून बॉल गेला. विकेट किपरच्या हातामध्ये लाईनमध्ये नव्हता हा स्ट्रोक. खेळत असताना फलंदाज इश्तियाक शेख. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉल जर आले तर या मॅचमध्ये दबाव बनेल टीम चामजिया 11 विक्रोळीवर. आणि ते दबाव तुम्हाला झुगारायचा असेल तर मोठे फटके मारावेच लागतील. अनिकेत पुन्हा एकदा तयार. आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा एकदा बीट केलं इश्तियाकला. फ्रंट फुटवर येऊन पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सलग डॉट बॉल येत आहेत, त्यामुळे दडपण प्रेशर जे आहे ते नक्की येईल. फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला जो आशाळभूत नजरेने पाहतो इश्तियाक शेखकडे पिंटू पारच्यावर. दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले होणं गरजेचं आहे, परंतु इथे तसं होताना दिसत नाहीये. स्लोअर वन यावेळेला पहिलेच ओळखलं होतं. फलंदाज तयार होता मोठा फटका मारण्याचा पवित्रा त्याने घेतलाय, परंतु इथे अंपायरचा सिग्नल आहे तो हा वाईट बॉल असेल. लाईन थोडीशी चुकीची होती. गोलंदाजी करत असताना गोलंदाज अनिकेतची. टीमची धावसंख्या 16. 28 बॉलमध्ये अजूनही 73 रनची आवश्यकता आहे. बॉल आणि 73 रन. अनिकेत राऊत. शॉर्ट बॉल यावेळेला तुटून पडला. या बॉलवर ऑन साईडला पूल केलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे करणच, आणि इथे मात्र एक चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद. करणने फलंदाजी चांगली केली. करणने आता झेल चांगला घेतलाय. ओव्हरऑल चांगला परफॉर्मन्स करण इथे देत असताना आपल्या टीमसाठी करण मोरे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली. आतापर्यंत 16 विकेट गमावले. 2 डीपमध्ये काऊ कॉर्नर रिजनमध्ये अगदी बाउंड्री लाईनच्या 1-2 इंच आतमध्ये हा एक सुंदर झेल टिपलाय करणने. टीमची धावसंख्या 16 आहे. 27 बॉलमध्ये 72 रनची आवश्यकता. इश्तियाक शेखची खेळी ते समाप्त. नवीन फलंदाज
तर नवीन फलंदाज सुमित आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. भावेश पवार, विवेक शेलार या टीममध्ये खेळताना दिसत आहेत ट्रायडंट नवी मुंबईच्या दरम्यान. पहिला बॉल ते पिंटू पारच्यासाठी या ओव्हरचा, आणि ते मात्र अंपायरचा इशारा तो हा वाईट बॉल असेल. या अगोदरचे बॉल इस्तियाक शेखने खेळले होते आणि अखेर पिंटू पारच्या स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 17. 8 रनवर आतापर्यंत खेळत असताना पिंटू पारच्या 3 बॉल त्याने फेस केले. सुमित असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला, लक्ष्य 88 रनचं. यावेळेला फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा येतो एटसिस मॅक्सिमम. आणखीन एक दमदार षटकार पिंटू पारच्या बॅटमधून. या खेळाडूकडे क्षमता आहे, कुठल्याही क्षणी पारडं जड करण्याची गरज तर आहे, आणि त्या गरजेच्या वेळी टीमसाठी धावून येणारा फलंदाज म्हणजेच पिंटू पारच्या. टीमची धावसंख्या 23, लॉस ऑफ 2 विकेट. स्क्वेअर लेगला एक उत्तुंग षटकार पिंटू पारच्या बॅटमधून. 4 बॉल आतापर्यंत टाकलेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता पिंटू पारच्याचा, आणि इथे मात्र रन मिळणार नाही. येतोय डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल वाढतील या मॅचमध्ये तेवढाच दबाव बनेल चामचिया 11वर, कारण षटकार चौकार येणं गरजेचं आहे. पहिल्या इनिंगमध्ये 16 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले, त्यामध्ये श्रेयस कदमने 12 डॉट बॉल खेळले होते, परंतु तरी देखील 88 रन केले, कारण करण मोरेने दमदार बॅटिंग केली. यावेळेला डीपमध्ये बॉल जातोय पॉइंट रिजनमध्ये, तोपर्यंत 1 रन मात्र मिळताना दिसेल. स्क्वेअर ड्राईव्ह इथे सजवला फलंदाज पिंटू पारच्याने. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवर धावसंख्या 12च्या सरासरीने. 24 पहिल्या ओव्हरमध्ये रन आले, 15 या ओव्हरमध्ये रन आलेत 9. आता 24 बॉलमध्ये 64 रनची आवश्यकता. 64 रन रिक्वायर्ड फ्रॉम 24. टीम मीटिंग थोडीशी कमी घ्या, थोडंसं फटाफट क्रिकेट खेळा, कारण सेमीफायनलचा सामना 8 षटकांचा आहे, फायनलचा सामना 8 षटकांचा आहे, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. 2 ओव्हरमध्ये पहिल्या डावामध्ये 16 रन होते आणि ते 24 रन केलेत, परंतु 2 विकेट गमावल्यात. पिंटू पारच्याला साथ देणं गरजेची आहे. ज्या पद्धतीने श्रेयसने एका बाजूने साथ दिली, जरी डॉट बॉल तो खेळला असेल 12, परंतु त्याने मात्र नंतर हात खोलले, हे महत्त्वाचं आहे. आणि पिंटूने तसाच खेळ केला. करण मोरे ज्या पद्धतीने खेळला, त्याने 41 रनची खेळी केली, त्यामध्ये 5 षटकार त्याने ठोकले. अगदी तसाच खेळ करणं गरजेचं आहे. 6 षटकार. भावेश पवार, मॅन फ्रॉम गोरसई भिवंडी परिसरातील आणखीन एक मोठं नाव, एक चांगला ऑलराऊंडर भावेश पवार आता गोलंदाजी करताना दिसेल. तर भावेश पवार जो नॅचरल लेग ब्रेक आहे त्या बॉलवर तो अनेक विकेट्स घेतो, परंतु या सीझनमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्याने एका इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं की यावर्षी मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करेन. रॉंग वन बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न, ज्या पद्धतीने एक लेफ्ट हँडेड सीमर करतो, बॉल आतमध्ये आणतो, उजव्या हाताच्या फलंदाजासाठी, डाव्या हाताच्या फलंदाजासाठी तो बॉल बाहेर जातो. असा जर बॉल पाहायला मिळाला भावेश पवारकडून तर मजा येईल. म्हणजे सर्व काही खेळाडू काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात लॉकडाऊनमध्ये. ही चांगली गोष्ट आहे. सरावाच्या दरम्यान पहिला बॉल हवेत चाललाय, मागे जातोय बॉल, 1 रन घोषित स्वरूपामध्ये मिळेल पिंटू पारच्याला. वेग भन्नाट होता या बॉलवर. क्विकर वन. फुलर लेनचा यॉर्कर, एक वेगवान बॉल, त्याच्याकडे काही अस्त्र आहेत. नॅचरल लेग ब्रेक, बाहेर काढण्याचा प्रयत्न, रॉंग वन आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होईल. हे काही बॉल आहेत भावेशकडे ज्यावर त्याला विकेट्स मिळतात. एक मोठा ऑलराऊंडर, भिवंडी परिसरातील गोरसई गावचा खेळाडू. 25 रन झाले स्कोअर बोर्डवर 2 विकेट गमावल्यानंतर. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. समर यशपाल पारचा म्हणजेच पिंटू जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत ही मॅच जिवंत आहे टीम चामचिया 11 विक्रोळीसाठी. त्याच्या बॅटमधून कुठल्याही क्षणी 2-3 षटकार आले आणि त्याची बॅट बोलायला लागली तर या मॅचमध्ये रंगत निर्माण होऊ शकते. तोच प्रयत्न त्याला करायचा आहे, परंतु आतापर्यंत ट्रायडंट नवी मुंबईची पकड मजबूत आहे या सामन्यावर.
चांगला खेळ ते करताना दिसतात. यावेळेला पिंटूला बीट करून बॉल जातो विकेट किपरच्या मागे. बाईटचा इशारा इथे अंपायर घोषित करत असताना एका बाजूला दोन मातब्बर संघ मालकांच्या दरम्यान ही लढाई आपण पाहतोय. ट्रायडंट उद्योग समूहाचे सुरेशजी राणा जे नवी मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय GI11 विक्रोळीचे संघ मालक शांतीबाई मोठा. लेग बाईटचा इशारा पुन्हा एकदा इथे अंपायर घोषित करत असताना एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये चांगली गोलंदाजी ते भावेश पवारची. या ओव्हरच्या दरम्यान टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आहे 27. तिसरं षटक मार्गस्थ असताना 6 षटकांची लढत 88 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. भावेश टू पिंटू पारच्या 16 रनवर आतापर्यंत खेळतोय. पुन्हा एकदा ते चित्र यावेळेला 1 रन गोची स्वरूपामध्ये मिळेल. चांगली गोलंदाजी भावेशची. या ओव्हरच्या दरम्यान 4 बॉल त्याने आतापर्यंत टाकलेत. या ओव्हरमध्ये रन झालेत 28. टार्गेट 88 रन. लक्ष्यापासून थोडंसं दूर चाललाय चाम GI11 विक्रोळी. याला वेगाने टाकण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा येतोय वाईड बॉल +1 अशा 2 रन मिळतील फलंदाजी करणाऱ्या टीमला विक्रोळीला. टीमची धावसंख्या 29 वर 30. डीप पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षण सजवलंय. गोलंदाजी करत असताना भावेशने पिंटू पारच्यासाठी. यष्टीरक्षक राकेश, त्याच्या मागे करण मोरेला तुम्ही पाहताय ज्याने एक सुंदर झेल टिपला. पुन्हा एकदा बीट केलं. यावेळेला खडे फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टॉस झाला. बॉल पडल्यानंतर उंची घेत गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी भावेश पवारची. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. चांगली लाईन आणि लेंथ. याला फुल टॉस होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. डीपमध्ये फिल्डर आहे तिथे फक्त 1च रन मिळेल. साचपळताना दिसला या ओव्हरच्या दरम्यान पिंटू पारच्या. खूप चांगलं षटक भावेशचं. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेत 31. टीम चाम GI11 विक्रोळीची धावसंख्या आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 57 रनची आवश्यकता. 18 बॉल आणि 57 रन हे समीकरण. अनिकेत राऊत वैयक्तिक दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर. या अगोदर सुरेख गोलंदाजी त्याने केली. पहिला बॉल फुल टॉस आणि त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. षटकार नाही. इथे मात्र रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे बीमरसाठी. कमरेपेक्षा जास्त उंचीने हा बॉल टाकलाय का हे पाहायचंय. परंतु रन किती आहेत. षटकार ओके. हा बॉल जर बीमर असेल तर 7 रन मिळतील. बीमर नसेल तर इथे षटकार मिळेल. फलंदाज पिंटू पारच्याला. अनिकेतचा पहिलेच फुल टॉस. पहिलाच बॉल या ओव्हरचा स्क्वेअर लेगला उडवला फलंदाज पिंटू पारच्याने. आमचे तिसरे अंपायर आता शहानिशा करतायत कल्याणी घोरपडे. त्यांचा निर्णय आता थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर येईल. खूप महत्वपूर्ण बॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे पहिला बॉल ग्राह्य धरला जाईल आणि त्यावर षटकार आलाय. 6 रन मिळतील फलंदाजी करणाऱ्या टीमला. लीगल डिलिव्हरी. 6 रन इथे मिळत आहेत. तिसरे अंपायर आमचे कल्याणी घोरपडे यांचं मत आलं आणि ते षटकार आलाय.
पिंटू पारच्या पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न करतोय. बॉल स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर येतोय. एक रन इथे मात्र मिळताना दिसेल. श्रेयसचं चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये होतंय. एक रन टीमच्या टोटलमध्ये धावसंख्येमध्ये भर पडते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 38. 17 बॉल 16 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅचमध्ये. चांगली लाईन आणि राऊतची आणखीन एक डॉट बॉल. मॅच मधली हवा काढण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात हे डॉट बॉल. 15 बॉलमध्ये 50 करायचे आहेत टीमला जिंकण्यासाठी. 8 षटकार कमीत कमी ठोकायचे आहेत वाटचाल करायची असेल विजयाच्या दिशेने. अनिकेत राऊत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फलंदाज सुमित साडी. फुलर लेनचा बॉल होता, खोदून काढला ऑन साईडला डीपमध्ये. विवेक शेलार चांगलं क्षेत्ररक्षण. इथे फक्त एकच रन मिळेल. टाळ्यांचा गजर होतोय क्षेत्ररक्षकासाठी विवेक शेलारसाठी. नजर ठेवली बॉलवर. शेवटच्या क्षणाला बॉल उसळी घेतोय हे त्यांनी जाणलं होतं आणि लगेच ॲक्शनमध्ये आला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रन इथे मात्र मिळताना दिसते फक्त एक. टीमची धावसंख्या 39. 49 रन अजूनही करायचे आहेत. 14 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेला पिंटूचा फटका हवेत आहे. डीपमध्ये पॉइंटला फिल्डर, परंतु त्याच्या समोर थोडासा बॉल पडतोय. तोपर्यंत एक रन कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न. थ्रो येतो विकेट कीपर राकेश प्रभूकडे आणि ते मात्र तिसऱ्या अंपायरची मदत घेतली. ऑनफिल्ड अंपायर करुणाकर कोटियन यांनी रनआउटसाठी रेफर केलाय. हा डिसिजन पेंडिंग असेल. पुन्हा एकदा थर्ड अंपायर आमची इन ॲक्शन. आपल्या स्क्रीनवर पाहताय मॅच नंबर 2 लिजन ट्रॉफीची. ट्रायडंट नवी मुंबईच्या विरुद्ध शामची 11 विक्रोळी. अनिकेत राऊत एका बाजूला कॅप्टन आहे, दुसऱ्या बाजूला समरेश पालपारच्या. आज ट्रायडंट नवी मुंबई या टीममध्ये 2 खेळाडू आपल्याला खेळताना दिसलेले नाही आहेत. रनआउट आहे फलंदाज, रनआउट आहे. पिंटू पारच्याला जावं लागेल. आज 2 खेळाडू या टीममध्ये खेळताना मला पाहायला मिळालेले नाही आहे. त्याचं थोडंसं दुःख आहे. प्रीतम बारी, कारण तो जॉबला आहे त्यामुळे तो खेळताना दिसलेला नाही आहे. सुट्ट्यांचा प्रॉब्लेम असतो. लॉकडाऊन नंतर कुठेतरी आता सुरळीत होत चाललंय सर्व काही. आणि वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंबिरेला थोडीशी दुखापत झालेली आहे आणि त्यामुळे तो देखील या मॅचमध्ये खेळताना दिसलेला नाही आहे. आशा करतो तो दुखापतीतून लवकर सावरला जाईल. आणखीन नव्या दमाने तो या रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये उतरेल. कारण शिरवण्याची जी स्पर्धा झाली, किरण 11 शिरवणे आयोजित स्पर्धा, तिथे सुरेख गोलंदाजी केली प्रज्योत अंबिरेने. आणि प्रज्योतने त्यावेळेला माझ्याशी चर्चा केली होती की पावसाळी क्रिकेटमध्ये रबर बॉल आम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात बीचवर समुद्रकिनारी खेळतो त्या बॉलने आणि त्यामुळे मला अनुभव आहे रबर बॉल कशा पद्धतीने टाकला जातो, कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. प्रीतमकडे तो अनुभव आहे, परंतु आज ते 2 खेळाडू या टीममध्ये खेळताना दिसत नाहीयेत. आशा करतो की प्रज्योत लवकर बरा व्हावा दुखापतीतून आणि लवकर ग्राउंडवर दिसेल. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने पुल. बॉल चालला मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी समर्थ कडूच्या बॅटमधून षटकार. या षटकारानंतर टीमची धावसंख्या 46. लेट पण थेट समर्थ कडू मैदानामध्ये आल्या आल्या शॉर्ट बॉलवर तुटून पडला आणि त्याच्या बॅटमधून येतोय षटकार. मॅन फ्रॉम वैश्वी उरण. एक शतक देखील या खेळाडूच्या नावावर आहे. एक मातब्बर खेळाडू आहे समर्थ कडू. 12 बॉलमध्ये आता 42 रनची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 12-42 हे समीकरण. वेळ थोडासा कमी घ्या ट्रायडंट नवी मुंबई. वारंवार तुम्ही कृपया टीम मीटिंग घेऊ नका, ही नम्रतेची विनंती. त्याचं कारण आहे आज एक एक्स्ट्रा मॅच आहे. फायनल मॅच जी 8 ओव्हरची करायची आहे. सेमीफायनल मॅच जी 8 षटकांची खेळवायची आहे. त्यामुळे वारंवार तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समधून तसं सांगण्यातच येईल. वेळेच्या मर्यादा आहेत. सकाळी 7:55 आज या स्पर्धेचा बॉल डिलिव्हर्ड झाला. काल 8:01 ही स्पर्धा आपल्यासमोर सुरू झाली. टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46. 3 विकेट गमावल्यानंतर.
5वं षटक सध्या प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर भावेश पवार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळलाय, मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये डीप मधून फिल्डर येत आहेत. जजमेंट खूप चांगलं आहे विशालचं. दुसरा झेल पकडलाय विशालने. मगाशी अगदी मिड विकेटला एक सुंदर झेल पकडला आणि आता स्क्वेअर लेग वरून धावत येऊन आणखीन एक सुंदर झेल पकडलाय विशाल तामोरेने. आणखीन एक धक्का. भावेशच्या खात्यामध्ये यश मिळतंय. या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली आहे. फलंदाज सुमित बॅक टू द पॅव्हिलियन. 11 बॉल आणि 42 रनची आवश्यकता. नवीन फलंदाज सोहम जो नॉन स्ट्रायकिंग इनला खेळताना दिसेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. भावेश समर्थसाठी आणि इथे मात्र येतोय डॉट बॉल. चांगला ड्राईव्ह इथे केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक रन इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर जाऊन पोहोचली 47. 47 रन आहे स्कोअर बोर्डवर. लक्ष होतं 88 रनचं. त्याचा पाठलाग करत असताना बॅकफुटला पूर्णपणे टीम. पुन्हा एकदा भावेश या ओव्हरमध्ये संधी आणि इथे मात्र विवेक शेलारच्या समोर थोडासा झेल पडलाय. तोपर्यंत एक रन इथे मिळताना दिसेल. पिंटू बारशाने थोडीशी झुंज दिली सुरुवातीच्या काही ओव्हरमध्ये, परंतु त्याचं रनआउट होणं लक्ष जे मोठं होतं. डॉट बॉलचं दडपण टीमवर, त्यामुळे बॅकफुटला टीम पूर्णपणे. चामजिया 11 यावेळेला कट केलाय. चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि बॉल सीमारेषा पलीकडे. दुसरा षटकार समर्थ कडूच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी समर्थ कडूची. या षटकाराने 50 रन पूर्ण होत आहेत. 50 अप. टीमची धावसंख्या 54. 5वं षटक शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. 54 रन स्कोर बोर्डवर आहेत. सात बॉलमध्ये 34. एक रन इथे मिळेल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 33 रनची आवश्यकता आहे टीम जामजिया 11 विक्रोळीला. पाच ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55 रन, 4 विकेट गमावल्यानंतर 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 33 रनची आवश्यकता. 6-33 हे समीकरण या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅच विक्रोलियन्स विक्रोळी. टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचंय. विक्रोलियन्स विक्रोळी या टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर येऊन थांबायचं. लगेच टॉस केला जाईल आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार विजेता खेळाडू आहे तो झाड लावायला जाईल. तेवढा वेळ आमच्यापर्यंत आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर टॉससाठी या आणि त्यानंतर लगेच मॅच सुरू होईल. एक चांगला उपक्रम या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार विजेता खेळाडू आहे त्याच्या शुभ हस्ते आपण एक झाड या क्रीडांगणावर लावतोय. कालपासून या उपक्रमाला सुरुवात झाली आणि दरवर्षी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून, आमचे मित्र चंद्रकांत शेट्टी यांच्या माध्यमातून असतो. फायनलच्या मॅच आपण 2-2 इनिंगच्या पाहिल्यात. 10 षटकांची फायनल पाहिली आहे, 8 षटकांची फायनल पाहिली आहे आणि काल त्यांनी सांगितलं त्यांच्या समालोचनाद्वारे की बेस्ट ऑफ 3 फायनल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पुढच्या काही सीझनमध्ये. लेग बाईचा इशारा येथे पंच हेमंत यांच्या माध्यमातून कळवला जातोय. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये वाढ होत असताना टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आहे 56. 32 रनची आवश्यकता. शेवटचं षटक राकेश प्रभू ते गोलंदाजी करत असताना. आणखीन एक डॉट बॉल.
शॉर्ट बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता समर्थ कडूचा. इथे एक रन मिळताना दिसेल. सामना आता जवळपास समाप्तीच्या दिशेने चाललाय. वाटचाल करत असताना पुढच्या फेरीमध्ये जाईल ट्रायडंट नवी मुंबई. चांगला फटका इथे फलंदाज समर्थ कडूच्या बॅटमधून आणि आणखीन एक षटकार. या षटकारानंतर टीमची धावसंख्या 63. 2 बॉलमध्ये 25 रनची आवश्यकता. सुरुवातीच्या काही ओव्हरमध्ये रन येणं गरजेचं होतं. जे डॉट बॉल आले त्यामुळे दबाव बनत गेला टीम चाम GI11 विक्रोळीवर. आणि आता मात्र पराभवाच्या दाट छायेमध्ये हा संघ. फक्त 2 बॉलची औपचारिकता आहे. 25 करायचे आहेत. परंतु इथे शेवटी मात्र चांगली फलंदाजी सुरू आहे. आणखीन एक मोठा षटकार समर्थ कडूच्या बॅटमधून. एक बॉल अजूनही शिल्लक या ओव्हरचा. एक बॉल शिल्लक आहे. लेग बाईज होता पहिला. तर सामना संपला. ही मॅच इथे जिंकली टीम ट्रायडंट नवी मुंबईने. पुढच्या फेरीमध्ये हा संघ दाखल झालाय. मॅच समरीवर एक वेळा नजर टाकूया आणि मॅच समरी अगदी स्पष्ट आहे. दोन्ही सलामीवीरांनी भरपूर मोठी पार्टनरशिप इथे केली. 87 रनची आणि या मॅचचा हिरो ठरला मॅन ऑफ द मॅच. 14 बॉलमध्ये 41 रनची खेळी करणारा 6 षटकारांच्या मदतीने करण मोरे ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. विक्रोळियन्स विक्रोळी आणि ट्रायडंट नवी मुंबई या दोन टीमच्या कॅप्टननी व्यासपीठावर यायचंय. सर्वप्रथम टॉस केला जाईल आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. मॅच समरीकडे नजर टाकूया. 14 बॉलमध्ये 41 रनची खेळी केली करण मोरेने. श्रेयस कदमने 24 बॉलमध्ये 35 रनची खेळी केली. दोन्ही फलंदाज नॉट आउट राहिले. दमदार खेळ. नेक्स्ट मॅच